गणेश उत्सव, गणपती बाप्पा आगमन आणि घराघरामध्ये विराजमान झालेले आपले लाडके गणपती बाप्पा किती सुखावणारे क्षण आहेत नाही, मनाला प्रसन्न करणारे, आनंद देणारे अशा सुंदर क्षणांमध्ये, प्रसन्न वातावरणामध्ये आपण गणपती बाप्पाबद्दल काही जाणून घेऊया. एकदंत असं गणपती बाप्पाला का संबोधले जाते, या मागची कथा काय आहे हे जाणून घेऊया. असं म्हणतात की गणपती बाप्पाला एकदंत हे नाव भगवान परशुराम यांच्यामुळेच मिळालेलं. गणेश पुराणातील कथेनुसार कार्तवीर्य अर्जुनचा वध केल्यानंतर भगवान परशुराम श्री महादेवाच्या भेटीस कैलास पर्वतावर आले. महादेव मात्र त्यावेळेस ध्यानस्थ बसलेले होते. त्यामुळे गणपती बाप्पांनी परशुरामास विनंती केली की भेट घेऊ नये म्हणून त्यांना रोखले. पण परशुराम हा निश्चयच करून आलेले की काहीही परिस्थिती असली तरी महादेवाची भेट घ्यायचीच. म्हणून दोघांमध्ये म्हणजे आपल्या लाडके गणपती बाप्पा आणि परशुरामामध्ये वादविवाद व्हायला सुरुवात झाली. दोघांच्या वादाचं रूपांतर युद्धात झालं. दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. परशुरामांनी केलेला प्रत्येक प्रहार हा निष्फळ ठरत होता, निष्काम ठरत होता. हे पाहून परशुराम अजूनच चिडले. म्हणून त्यांनी आपल्या जवळील परशुने वार केला आपल्या गणपती बाप्पावर आणि बाप्पांनी त्या परशुचा मान ठेवून आपल्या दातावर तो प्रहार झेलला. त्यामध्ये बाप्पाचा एक दात अर्धा तुटला. तेव्हापासून एकदंत असे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला संबोधले जाते. अशा छान छान काही स्टोरीज मी तुमच्यासाठी पुढील काही दिवस घेऊन येणार आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब